नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 6 श्रावण शके 1948 अर्थात 28 जुलै 2026. मंडळी, आता पावसाळा सुरू झाला आणि सर्वत्र आल्हाददायक असं वातावरण झालं आहे. या वातावरणाचा आपल्याला अतिशय आनंद होत असतो. अहो, एवढंच काय, आपल्याप्रमाणे पशुपक्ष्यांना सुद्धा वर्षा ऋतूचा आनंद होतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मोर. वर्षा ऋतू सुरू झाला की आपला आनंद व्यक्त करण्यासाठी मोर पिसारा फुलवून नाचू लागतो. मंडळी, मोराप्रमाणेच आणखी एक असा पक्षी आहे जो अतिशय सुंदर तर आहेच, पण आपल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो पक्षी म्हणजे धनेश पक्षी. यालाच जंगलातला शेतकरी असं सुद्धा म्हटलं जातं. तर आज आपण जंगलातला शेतकरी धनेश पक्षी याविषयी सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रकल्प सहाय्यक विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत. नमस्कार शेतकरी मित्र हो, आपण आपल्या शेतामध्ये काम करतच असतो आणि या शेतामध्ये काम करत असताना आपल्या शेतामध्ये जे बीज असतं त्याचा प्रसार करणं, ते लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आपलं काम असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला लागणारं धनधान्य आपण आपल्या शेतामध्ये पिकवत असतो. तर असाच आपल्या जंगलामधला जो शेतकरी आहे तो म्हणजे धनेश पक्षी. आज या पक्ष्याविषयी आणि त्याच्या संवर्धनाविषयी जाणून घेऊया. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये विराज आठले आलेले आहेत. सर नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला जंगलचा शेतकरी धनेश पक्षी याची ओळख आणि याविषयी अधिक माहिती काय सांगता येईल? धनेश हा फार वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप रंगीत असा पक्षी आहे. जे पक्षी निरीक्षक आहेत त्यांना कदाचित हे फार रिलेट होईल. परंतु आपले जे शेतकरी मित्र आहेत यांच्यासाठी मी एक थोडी बेसिक माहिती सांगतो. धनेश या पक्षाला वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं मराठीमध्ये. काही ठिकाणी त्याला गरुड असं म्हटलं जातं, काही ठिकाणी धनेश किंवा महाधनेश या नावाने ओळखलं जातं. तसंच काही ठिकाणी त्याला ककणेर या नावाने ओळखलं जातं. सिंधुदुर्ग किंवा या भागामध्ये त्याला माड गरुड असं पण म्हटलं जातं. आणि इंग्रजीमध्ये त्याला हॉर्नबिल असं संबोधलं जातं. तर हा एक खूप मोठा असा पक्षी आहे. या पक्ष्याच्या 9 प्रजाती या भारतीय उपखंडामध्ये सापडतात आणि त्यातल्या 4 प्रजाती या महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळतात. त्यातला महाधनेश किंवा ग्रेट हॉर्नबिल हा आहे तो मोठी प्रजात आहे. आणि इंडियन ग्रे हॉर्नबिल किंवा भारतीय राखी धनेश ज्याला म्हटलं जातं, ही सगळ्यात छोटी प्रजात आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळते. या पक्ष्यांना त्यांचं जे कार्य आहे तर त्याच्यामुळे जंगलाचे शेतकरी अशी पदवी बहाल केली गेलेली आहे. ज्याप्रमाणे आपले शेतकरी मित्र हे शेतामध्ये राबतात, वेगवेगळं बियाणी पेरतात, त्यापासून नवीन रोपं किंवा झाडं उगवतात आणि त्याच्यापासनं पुढचं म्हणजे त्याला फळं लागून त्याच्यापासून परत आपल्याला एक धान्य मिळतं किंवा बीजप्रसार होत राहतो. तर त्याचप्रमाणे हे बीजप्रसारणाचं जे कार्य आहे जंगलातलं ते हे धनेश पक्षी गेली अनेक वर्ष करत आहेत. या पक्ष्यांचं मुख्य अन्न जे आहे किंवा आहार आहे त्यामध्ये साधारण 70 ते 80% हे वेगवेगळ्या जंगली झाडांची फळं आहेत. एका अर्थाने आपण जी आत्ता जंगलं बघतोय किंवा देवराया बघतोय, जिथे अनेक वर्षानुवर्ष खूप मोठी पुराण वृक्ष ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारची झाडं आहेत. ही खूप दुर्मिळ किंवा संकटग्रस्त काही प्रजातींची झाडं सुद्धा आहेत. तर ही सगळी जंगलं जी आहेत ही या धनेश पक्ष्यांनी निर्माण केलेली आहेत. धनेश पक्ष्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जंगली फळांच्या बिया त्यांच्या पोटामधून जातात आणि त्याच्यावर एक ॲसिडिक ट्रीटमेंट होते. या बिया जेव्हा त्यांच्या विष्ठेद्वारे बाहेर पडतात तेव्हा त्यांची जी रुजवण क्षमता आहे ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर का विचार केला तर आपण माणूस म्हणून आपल्याला काही लिमिटेशन्स आहेत. परंतु हे धनेश पक्षी हे उडत असल्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. आणि साधारण एका अभ्यासानुसार असं लक्षात आलं
की या धनेश पक्ष्यांचा जो फिरण्याचा एकंदरीत रेडियस आपण म्हणू तर ती 4 ते 5 किलोमीटर एवढी असते. त्याच्यामुळे जो बीज प्रसार आहे तो एक धनेश पक्षी या 4 ते 5 किलोमीटर रेडियसमध्ये बिया पसरवत असतो. त्याचा आहार आहे तर ह्याच्यात आपल्याला मुख्यतः वड, उंबर आणि पिंपळ किंवा पायर या कुटुंबातील वनस्पतींचा किंवा झाडांचा जास्त समावेश आपल्याला त्याच्या बघायला मिळतो. आणि आपण जर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आपण अंजीर खातो तर त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला बिया बघायला मिळतात. त्याचप्रमाणे या वड कुळातील जी काही फळं आहेत तर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिया असतात. आणि जेव्हा धनेश पक्षी ह्या बिया खातो आणि त्या विष्ठेद्वारे परत त्या बाहेर टाकतो तर तेव्हा आपल्याला हजारो रोपं ही निसर्गात त्यातून निर्माण झालेली बघायला मिळते. एका फळामध्ये सुद्धा हजारो बिया असतात नाही का? आणखी या धनेश पक्षाचं निसर्गातलं महत्व काय सांगता येईल? धनेश पक्षी हे मुख्यतः फलाहारी असले तरी त्यांच्या विणीच्या हंगामामध्ये त्यांचा जो आहाराचा भाग आहे तो थोडासा बदलतो आणि साधारण 20 ते 30% हे पक्षी मांसाहारी बनतात. ह्याच्यात सुद्धा मांसाहारामध्ये आम्ही जेव्हा त्यांचा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की जे नारळ आहेत किंवा म्हणजे बागायती थोडीशी जी शेती केली गेलेली आहे तर त्यावर जे झाडावर राहणारे उंदीर आहेत हे त्यांच्या आहारात मुख्यतः आपल्याला बघायला मिळतात. किंवा वेगवेगळे सरपटणारे प्राणी असतील, साप असतील किंवा झाडाला लागणारे भुंगे असतील तर हे सुद्धा हे पक्षी खातात. त्याच्यामुळे आपण त्यांना सुद्धा एक शेतकऱ्यांचा मित्र असं म्हणू शकतो. आपण जनरली साप किंवा घुबडं असतील यांना शेतकऱ्यांचे मित्र म्हणतो. तर धनेश पक्षाला पण आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. बरोबर. तुम्ही ज्या सह्याद्री संकल्प सोसायटी मार्फत धनेश पक्षाच्या संवर्धनाचं कार्य करताय तर त्याविषयी जरा सांगा. धनेश पक्ष्यांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला काही गोष्टी जाणवल्या की एकतर त्यांचा अधिवास खूप कमी होत चाललेला आहे आणि मुख्य याचं कारण बघायला गेलं तर ती वृक्षतोड हे आहे. त्याच्यामुळे त्यांना लागणारा जो अधिवास आहे किंवा जी जंगलं आहेत तर ही खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत चाललेली आहेत. दुसरं म्हणजे धनेश पक्ष्यांचा अभ्यास करताना आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या. एक म्हणजे त्यांचा नष्ट होत जाणारा अधिवास किंवा या प्रजातीची संख्या आहे ही सुद्धा आपल्याला दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. म्हणजे पूर्वीच्या काळच्या आपण लोकांना विचारलं तर सहज दिसून येणारा पक्षी आता आपल्याला कुठेतरी फार कमी प्रमाणात दिसून येतोय. याचं काय नेमकं कारण असेल हे शोधताना आमच्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि काही गोष्टी करणं हे गरजेचं आहे. तर हेही लक्षात आलं. धनेश या पक्ष्यांचा अभ्यास त्यांच्या ढोलीचा आणि त्यांच्या विणीचा अभ्यास करताना आम्हाला एक गोष्ट जाणवली की ह्या झाडांच्या खालीच आम्हाला अनेक वेगवेगळ्या प्रजातींची रोपं ही उगवलेली दिसून आली आणि त्यातूनच एक नवीन संकल्पना राबवण्याचं आमच्या डोक्यात आलं. ते म्हणजे ह्या धनेशांना लागणारा खाद्य वनस्पती आणि ज्याच्यामध्ये ढोली निर्माण होतील अशा वनस्पतींची एक नर्सरी तयार करणं. यातूनच मग आम्ही त्या बिया गोळा करून नर्सरीमध्ये आणल्या. त्याच्यावर थोडीशी ट्रीटमेंट केली. यातील काही बिया ह्या कठीण कवचाच्या असतात. धनेशाच्या पोटातनं गेल्यामुळे त्यांची रुजवण क्षमता वाढते आणि त्यामुळे आपण फक्त त्या काही बियांना गरम पाण्याची ट्रीटमेंट देतो. साधारण 24 तास त्यांना थोड्याशा गरम पाण्यामध्ये आपण त्यांना भिजवून ठेवतो. त्यानंतर आपण माती आणि कोकोपीट याचं मिश्रण करून या बिया लावतो आणि त्यातूनच मग या धनेशांना लागणाऱ्या जे खाद्यवृक्ष आहेत तर यांची निर्मिती होते. त्यानंतर आपण साधारण 2 वर्ष नर्सरीमध्ये ही झाडं मोठी करतो आणि याचं मुख्य कारण हेच आहे की निसर्गतः जी झाडं किंवा बियांमधून जी झाडं रुजतात तर त्यांची जी मुळं असतात ही खोलवर जातात आणि त्यांची ती म्हणजे जगण्याची क्षमता पण तेवढीच वाढते. पण ही झाडं आपण नर्सरीमध्ये तयार केलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना थोडंसे केअर ही घेतली पाहिजे. सो आम्ही 2 वर्ष ती झाडं मोठी करतो आणि त्यानंतर जेव्हा मे जून ह्या काळात जेव्हा पावसाची सुरुवात होते त्या काळात आपण वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे देवराई असेल किंवा काही खाजगी लोकांना जर का
वृक्षारोपण करायचं आहे, तर अशा ठिकाणी आपण सुरक्षित अधिवास जिथे असेल त्या ठिकाणी ही रोपं परत नेऊन लावतो. म्हणजेच धनेश पक्ष्यांचं संवर्धन करताना एक मोठा प्रकल्प हाती घेतल्यासारखं मला तुमच्याकडून जे एकंदरीत तुम्ही काम करताय त्याबद्दल वाटतंय. म्हणजे एकीकडे या पक्ष्यांचं निरीक्षण करायचं, त्यांचा अभ्यास करायचा, त्यांच्या राहण्याची खाण्याची कशी पद्धत आहे ते बघायचं आणि त्यांनी ज्या बिया खाल्ल्या आहेत त्या रुजवून परत जंगलामध्ये लावायच्या आहेत. यामध्ये जंगल संवर्धनसुद्धा होतं आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. ह्या बिया रुजवण्याचं दुसरंही एक कारण आहे. हा अभ्यास करताना आमच्या लक्षात आलं की धनेश पक्षी नेमकी कोणती फळं खातोय, पण तो ही फळं नेमकी कुठून आणतोय हे आम्हाला कळण्याचा तसा मार्ग नव्हता. कारण साधारण 4 ते 5 किलोमीटर जर का तो फिरत असेल तर नेमका कुठल्या दिशेला तो गेला आहे आणि त्याने कुठून फळं आणलीत हे थोडंसं ट्रॅक करणं हे आपल्या सह्याद्रीच्या जंगलांमध्ये कठीण जातं. दुसरं एक कारण असं होतं की धनेश पक्षाकडनं आम्हाला ऑटोमॅटिकली बिया आणून मिळत आहेत. तर भविष्यात समजा आपल्याला ह्या प्रजातींची रोपं तयार करायची असतील तर त्याचा जो सीड सोर्स आहे हा आपल्याकडेही कुठेतरी असावा, तयार व्हावा. ह्या दृष्टीने आम्ही काही रोपं जी आहेत ही आमच्या स्वतःच्या जागेंमध्ये सुद्धा लावलेली आहेत की ती झाडं भविष्यात मोठी होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला जे एक सीड बँक जी आहे आपल्याकडे तर ही तयार होतील. म्हणजे बाहेरच्या जंगलातनं आता अनेक असे काही वृक्ष आहेत जे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांच्या बिया मिळणं ही फार कठीण गोष्ट आहे. काही ठराविक धनेशाच्या ढोलीखालीच आपल्याला अशा प्रकारचे वृक्ष मिळतात. तर ह्या बिया विशेषतः आम्ही म्हणजे संग्रहित करून ठेवतो आणि त्याच्यापासनं रोपं कशी तयार करता येतील याचा विचार करतो. बरोबर. तुमच्या जागेमध्ये याची रोपं लावता, शिवाय आणखी या रोपांची लागवड तुम्ही कुठे करत असता? तर मुख्यतः सांगितल्याप्रमाणे देवराई आपल्याकडे ज्या रहाटी आहेत किंवा ज्याला गाव देऊळ असं पण बऱ्याच म्हटलं जातं, तर याच्या आजूबाजूला जे आहे ते धनेशाचा मुख्य अधिवास आत्ता सध्याच्या घडीला उरलेला आहे. तर तिथे काही भागांमध्ये आता तोडही आपल्याला झालेली बघायला मिळते. अशा भागांमध्ये आम्ही हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवतो. दुसरं म्हणजे अनेक लोक आता जशी जशी पर्यावरण जागृती होते किंवा आपले शेतकरी बांधव आहेत त्यातले सुद्धा काही पुढाकार घेऊन त्यांनासुद्धा अशा प्रकारे जंगली झाडं लावण्याचा त्यांचा दृष्टिकोन आता दिसतोय. तर अशा काही लोकांशी आम्ही जोडलो गेलोय आणि त्यांच्या जागेत सुद्धा आपण हे वृक्षारोपण करतो. काही शाळा असतील किंवा कॉलेज असतील की ज्यांची काही थोडीफार जमीन असते आणि तिथे त्यांना आता पर्यावरण विषयक अभ्यासासाठी म्हणा किंवा ते त्यांच्या अभ्यासक्रमात आता समाविष्ट केल्यामुळे त्या जागेतही आपण वृक्षारोपण करतो. बरोबर. आता धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मगाशीच तुम्ही म्हणालात की वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही घेत असता, तर नागरिकांना आणखी कशा माध्यमातून एकत्र आणू शकतो, या कार्यक्रमात सहभागी करू शकतो? धनेश संवर्धनासाठी आम्ही काही उपक्रम राबवतो. यात प्रामुख्याने शाळा किंवा कॉलेज, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या विषयांवर अवेअरनेसचे सेशन्स घेतो. तर शाळा आणि महाविद्यालय असतील तर ते या माध्यमातून आपल्या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. यानंतर जो वन्यजीव सप्ताह जो ऑक्टोबर महिन्याच्या 2 ते 8 या तारखेमध्ये जो होतो त्या काळात आपण असे वेगवेगळे अवेअरनेसचे सेशन्स घेतो. किंवा रत्नागिरी जिल्ह्याची जैवविविधता या नावाने आपण एक उपक्रम राबवतो ज्याच्यामध्ये रत्नागिरीतल्या फोटोग्राफर्सनी काढलेले साधारण 500 ते 600 फोटोग्राफ्स हे आपण एका तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी डिस्प्ले करतो आणि त्यासंबंधी जी सगळी माहिती आहे मग त्यामध्ये वेगवेगळे पक्षी असतील, प्राणी असतील, झाडं असतील किंवा कातळसडे आपल्याकडचे जे आहेत त्यातले काही अधिवास आहेत, तर या सगळ्याबद्दलची माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या माध्यमातून करतो. विशेषतः धनेश पक्षाच्या संवर्धनाबद्दल जर का नागरिकांना सहभागी व्हायचं असेल तर यामध्ये आपण वृक्षारोपण हा एक मगाशी सांगितला ऑप्शन आहेच. दुसरा आपण घरटे दत्तक योजना हा एक कार्यक्रम या माध्यमातून राबवतोय. बऱ्याचदा काय होतंय की ही जी घरटी आहेत धनेशांची ही मोठमोठ्या झाडांमध्ये असतात
आणि ही झाडं ही खाजगी मालमत्तेत असतात. तर त्यांच्या मालकांना काहीतरी कम्पेन्सेशन दिल्याशिवाय धनेशाचं संरक्षण आहे किंवा विशेषतः त्या झाडाचं संवर्धन आहे तर हे करणं कठीण जातं. घरटे दत्तक योजना या माध्यमातून आपण काही जी डोनेशन्स येतात या डोनेशनचा काही हिस्सा हा त्या जागा मालकाला देतो आणि त्याच्याकडनं साधारण एक कबुली जबाब आपण असा घेतो की निदान काही वर्ष तरी तो ते झाड तोडणार नाही. आणि आमच्या म्हणजे अनेक वर्षाच्या एक्सपिरियन्सनंतर आता असं लक्षात येतं आहे की म्हणजे पहिल्यांदी जेव्हा आम्ही याची नवीन सुरुवात केली तेव्हा लोक फक्त पैशासाठी ते झाड राखून ठेवत होती. परंतु आता काही वर्षाचं रिलेशन जे एस्टॅब्लिश झालं आहे त्याच्यानंतर ही लोक आमच्याकडनं पैसे पण घेत नाही आहेत आणि त्यांना आता धनेश पक्षाविषयी जास्त आत्मीयता वाटू लागल्यामुळे ते स्वतःच संवर्धनाचा भाग बनलेले आहेत. नक्कीच. धनेश पक्षाच्या संवर्धनाच्या माध्यमातून पर्यटनाला कशा प्रकारे चालना मिळेल आणि याचा उपयोग जंगल संवर्धनासाठी कसा होईल? नुकताच फेब्रुवारीमध्ये झालेल्या पहिल्या रत्नागिरी पक्षी संमेलनात आपण धनेश या पक्षाला महाधनेश या पक्षाला रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून घोषित केलं आहे. याचं मुख्य कारण म्हणजे ह्या सगळ्याच प्रजातींना कुठेतरी हायलाईट करणं आणि त्यांचं महत्त्व हे जनसामान्य लोकांपर्यंत पोचवणं हा एक त्याचा मुख्य उद्देश होता. दुसरी गोष्ट म्हणजे निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आजकाल आपल्याला रोजगार उपलब्ध होताना दिसत आहेत. धनेश पक्षाच्या बाबतीत सुद्धा जे निसर्ग प्रेमी आहेत किंवा वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स आहेत तर यांना बऱ्याचदा या पक्षाविषयी खूप कुतूहल असतं आणि त्यांना या पक्षाची फोटोग्राफी करण्यात पण फार इंटरेस्ट असतो. तर याच्या माध्यमातून जे लोकल लोक आहेत यांना होमस्टेज असतील किंवा ॲज अ नेचर गाईड या माध्यमातून काही रोजगार उपलब्ध होतो. आणि याच्या म्हणजे हे सगळं करत असताना वेगवेगळे उपक्रम आपण यासोबत राबवले तर ते एक इको टुरिझमचं सस्टेनेबल मॉडेल तयार होतं आणि त्याच्यातनंच म्हणजे धनेशाचं संवर्धन तर होतंच, त्याच्या अधिवासाचं पण संवर्धन होतं. त्याचबरोबर लोकल लोकांना सुद्धा रोजगार निर्मिती होते. निश्चितच. म्हणजे निसर्गाचं संवर्धन, जंगल संवर्धन आणि त्याचबरोबर धनेश पक्षाचं संवर्धन जर आपण केलं तर निश्चितच आपली परिसंस्था वाचेल आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रोजगारही मिळवता येईल. तेव्हा मित्रहो, आज आपण विराज आठले यांच्याकडून धनेश पक्षाविषयी आणि त्याचं निसर्गातलं नेमकं महत्त्व काय आहे याविषयी माहिती घेतली. सर, आज आपण इथे आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. जंगलातील शेतकरी धनेश पक्षी याविषयी सह्याद्री संकल्प सोसायटीचे प्रकल्प सहाय्यक विराज आठले यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. मंडळी, आपलं आयुष्य म्हणजे जमीन, शेती. ही शेती जमिनीवर जी तरारून उठते ती सकस अशा मातीमुळे. म्हणजेच मातीचं आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या मातीचा कस टिकून राहण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. यामध्ये महत्त्वाची भूमिका असते ती जैविक बुरशीनाशकांची. त्यामुळे मातीचा कस सुधारतो आणि हानिकारक अशा रोगांपासून आपल्या जमिनीचं, आपल्या शेतीचं संरक्षण होतं. तर आज आपण ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाविषयीची माहिती जाणून घेणार आहोत. मंडळी नमस्कार. जमीन ही सजीव आहे. का तर जमिनीमध्ये विविध सूक्ष्मजीव वास्तव्य करत असतात. ते पिकांना उपयुक्तसुद्धा असतात आणि अपायकारकसुद्धा असतात. या दोन्ही प्रकारातल्या सूक्ष्मजीवांची संख्या ही जमिनीमध्ये नेहमी कमी अधिक प्रमाणात असते. अशा जमिनीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या संख्येमध्ये बुरशीचं प्रमाण खूप आहे. त्यामुळं पिकांमध्ये सर्वाधिक रोग हे बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतात. रोगकारक बुरशी ही मुख्यत्वे जमिनीमध्येच वास्तव्य करून असते. ज्या जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि पिकामध्ये रोगनिर्मिती करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या कमी असते किंवा नसते, ज्या जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते तिथं पिकांवरील मर, खोडकूज, मुळकूज, बुंधाकूज यासारख्या रोगांचं प्रमाण वाढलेलं दिसून येतं.
जमिनीमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीमुळे हे रोग वाढतात. पण मंडळी, ट्रायकोडर्मा ही बुरशी जमिनीमध्ये आढळणाऱ्या अशा अनेक बुरशींपैकी एक महत्त्वाची, उपयुक्त आणि रोगनाशक अशी बुरशी आहे. शेतातल्या पिकांचे अवशेष किंवा टाकाऊ पदार्थ यांच्यावर ही बुरशी वाढते. पेंढा, कंपोस्ट खत, शेणखत हे सर्व जैविक पदार्थ आहेत आणि त्यांचा प्रमुख घटक सेल्युलोज हा आहे. जमिनीमध्ये वाढणाऱ्या सर्व शवोपजीवी बुरशी या सेंद्रिय पदार्थातील सेल्युलोजमधल्या साखरेचा अन्न म्हणून वापर करत असतात. त्याचं विघटन करून सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचं काम करत असतात. ट्रायकोडर्मा जातीच्या बुरशीचा यामध्ये अतिशय मोलाचा असा वाटा असतो. या उपयुक्त बुरशीच्या अविश्रांत चाललेल्या कार्यामुळेच रोगकारक बुरशींची जमिनीतली संख्या मर्यादित आणि संतुलित राहते. जमिनीचा कसही राखला जातो. त्यामुळेच काय होतं तर उत्पादनात लक्षणीय वाढ होते. मंडळी, ट्रायकोडर्मा ही उपकारक बुरशी काय करते तर जमिनीमध्ये राहणाऱ्या अनेक पिकांना रोगकारक असणाऱ्या अशा बुरशींना नियंत्रित करते. या बुरशीमुळं पिकांच्या रोगांचं नियंत्रण होतं. या बुरशीची रोग नियंत्रण करण्याची पद्धत कशी आहे, हे नियंत्रण नेमकं कसं केलं जातं हे पाहिलं तर ही बुरशी वेगवेगळ्या प्रकारे पिकांच्या रोगकारक सूक्ष्मजीवांचं नियंत्रण करताना दिसून येते. म्हणजेच काय तर रोगकारक बुरशींचा ती नाश करते. हे तिचं कार्य मुख्यत्वे 3 प्रकारात चालतं. यामध्ये स्पर्धा, प्रतिजैविकता आणि कवकपरोपजीविकता यांचा समावेश होतो. स्पर्धा म्हणजे काय तर सूक्ष्मजीवांमध्ये सुद्धा स्पर्धा ही अन्नासाठी होत असते, प्रकाशासाठी होत असते आणि प्रजा वाढवण्यासाठी जी जागा लागते त्यासाठी असते. या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी, आपलं वर्चस्व ठेवण्यासाठी सूक्ष्मजीवांची जलद गतीनं हालचाल होणं, वाढ होणं हे आवश्यक असतं. ट्रायकोडर्मा या बुरशीची वाढ अतिशय जलद गतीने होते आणि अतिशय कमी कालावधीमध्ये ही बुरशी आपली प्रजा भरपूर प्रमाणात वाढवते. ज्या जागेमध्ये सेंद्रिय पदार्थ भरपूर आहेत तिथं ही बुरशी वाढते आणि सर्व जागा व्यापून टाकते. ट्रायकोडर्मा या बुरशीपेक्षा इतर रोगकारक बुरशींच्या प्रजावाढीचा वेग त्या मानानं खूप कमी असतो. त्यामुळे रोगकारक बुरशीला वाढण्याकरता जागाच उपलब्ध राहत नाही. तसंच अन्नद्रव्याकरता सुद्धा ट्रायकोडर्मा बुरशीसोबत या इतर बुरशींना स्पर्धा करावी लागते. त्यामुळे तिच्या वाढीला आळा बसू शकतो. वाढीकरता जागाच जर शिल्लक नसेल तर रोगकारक बुरशीची प्रतिग्रॅम मातीतली संख्यासुद्धा कमी होत जाते. शिवाय रोगकारक बुरशींचे बीजाणू काही वेळेला तयारच होऊ दिले जात नाहीत. अशा प्रकारे रोगकारक बुरशींची जमिनीतली संख्या मर्यादित राखली जाते. परिणामी रोग नियंत्रण होतं. याच प्रकारे निसर्गतः बऱ्याचशा रोगकारक सूक्ष्मजीवांची संख्या मर्यादित ठेवून त्यांच्या वाढीवर निर्बंध ठेवले तर आपल्याला त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पीक घेता येऊ शकतं. मंडळी, दुसरा मुद्दा आहे तो प्रतिजैविकता. ट्रायकोडर्मा ही बुरशी झटपट वाढत असताना काही प्रकारची प्रतिजैवके, उत्सर्जके, विषारी द्रव्ये स्त्रवत असते किंवा बाहेर टाकत असते. अशा प्रकारच्या रसायनांचा रोगकारक बुरशीबरोबर त्यांचे धागे किंवा बीजाणूंबरोबर संपर्क आला तर या रोगकारक बुरशीच्या धाग्यांचं, पेशींचं विघटन होतं आणि त्यांचा नाश होतो. त्याचप्रमाणे बुरशी बीजुकंसुद्धा कमकुवत होतात आणि मरतात किंवा त्यांची उगवण क्षमता तरी कमी होते, प्रजनन शक्ती कमी होते आणि रोगकारक बुरशींवर आपोआप नियंत्रण मिळवता येतं. तिसरा मुद्दा आहे तो कवकपरोपजीविकता. म्हणजे काय तर ट्रायकोडर्मा ही बुरशी रोगकारक बुरशीच्या धाग्यांवर वाढते आणि या बुरशीच्या धाग्यांना छिद्र पाडून आतल्या भागात प्रवेश करते. रोगकारक बुरशी आणि ट्रायकोडर्मा बुरशी जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा रोगकारक बुरशीच्या धाग्याभोवती ट्रायकोडर्माच्या बुरशीचे धागे गुंडाळले जातात आणि रोगकारक बुरशींच्या धाग्यामध्ये प्रवेश करतात. स्वतःच्या उपजीविकेसाठी या रोगकारक बुरशीतला अन्नसाठा ट्रायकोडर्मा वापरते. अन्नसाठा नष्टच झाल्यामुळे रोगकारक बुरशी ही नष्ट होते. तसंच रोगकारक बुरशीच्या पुनरुत्पादन क्षमतेवर सुद्धा याचा परिणाम होतो आणि त्याची वाढ खुंटते. मंडळी, ट्रायकोडर्मा बुरशीच्या वापराचा उपयोग आपण वांगी, मिरची, टोमॅटो, काळी मिरी, पानवेल, जायफळ, लवंग, रताळी, हरभरा, मूग, भुईमूग, तूर
आलं, हळद, केळी, घोरकंद, कणगरं, कारंदी, सुरण, कलिंगड, विविध प्रकारची फुलझाडांची रोपं, तसंच सुपारी, नारळ, भात, वेलवर्गीय भाजीपाला, तसंच मोगऱ्यासारखी फुलपिकं, कंदपिकं, तेलबिया पिकं यांच्यावर जे मर, फळकूज, रोपावस्थेतील मर, रोपकूज, बुंधकूज, खोडकूज, फळझाडं छाटणीनंतर होणाऱ्या जखमांसाठी फळ काढणीनंतरचं कूज या सगळ्या प्रकारच्या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचा उपयोग होतो. तसंच ही बुरशी बियाणाद्वारे पसरणाऱ्या बुरशींच्या नियंत्रणासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. म्हणजेच मातीतून पसरणाऱ्या पिकांच्या रोगांपासून दीर्घकाळ संरक्षण या ट्रायकोडर्मा बुरशीमुळे होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांवरील सूत्रकृमींवर नियंत्रण मिळून सूत्रकृमींची संख्या कमी राखायला सुद्धा ट्रायकोडर्मामुळे मदत होते. ही बुरशी सेंद्रिय पदार्थ जलद कुजवण्याचं काम करत असते. म्हणून या बुरशीचा वापर कंपोस्ट खत करण्यासाठी केला जातो. ट्रायकोडर्मा हे नैसर्गिक जैविक बुरशीनाशक आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या प्रदूषणाला सुद्धा आळा बसतो आणि वापराचा वनस्पतीवर विपरीत परिणाम होत नाही. रोगकारक बुरशींचं नैसर्गिकरित्या नियंत्रण करता येत असलं तरीसुद्धा या जैविक बुरशीनाशकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याची भीती नसते. या बुरशीच्या जमिनीतल्या वापरानं गाजर गवताच्या बियाणाची तसंच अन्य तणांची उगवण क्षमतासुद्धा कमी होते. म्हणजेच तण नियंत्रणासाठी सुद्धा ट्रायकोडर्माचा उपयोग होऊ शकतो. मंडळी, आता जाणून घेऊया जैविक बुरशीनाशक कसं वापरायचं त्याविषयी. बियाणं पेरण्यापूर्वी या जैविक बुरशीनाशकाची 5 ग्रॅम प्रति किलोग्रॅम बियाणाला बीज प्रक्रिया करणं हे खूप फायदेशीर ठरतं. त्यामुळे जमिनीत वेगवेगळ्या रोगकारक बुरशींपासून बीजाला आणि अंकुराला संरक्षण मिळतं आणि उगवण शक्तीत वाढ होऊन जोमदार सशक्त अशी रोपं मिळतात. त्याचबरोबर शेतामध्ये बियाणं पेरण्यापूर्वी 6 किलो ट्रायकोडर्माची बुरशी 50 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून संपूर्ण 1 हेक्टर क्षेत्रावर समप्रमाणात जर पृष्ठभागावर मिसळली तर ही बुरशी वाढून जमिनीत पसरते आणि जमिनीतील रोगांवर नियंत्रण मिळवता येतं. फळबागेमध्ये जर हिचा वापर करायचा झाला तर चिकू, केळी, नारळ, सुपारी, जायफळ, लवंग, लिंबू, पपई, पानवेल, काळी मिरी आणि इतर वेगवेगळ्या प्रकारच्या फळझाडांच्या बागेमध्ये ही बुरशी 20-25 ग्रॅम प्रति 5 किलो कंपोस्ट खत, शेणखत किंवा निंबोळी पेंड यांच्यामध्ये मिसळून बांगडी पद्धतीनं आळं करून मातीमध्ये मिसळावी. फळझाडांची छाटणी केल्यावर फांद्यांना होणाऱ्या जखमांवर सुद्धा बुरशीनाशक लावावं. ट्रायकोडर्माचा प्रत्यक्ष पिकामध्ये वापर करताना वांगी, मिरची, टोमॅटो, इतर भाजीपाला पिकं तसंच वेलवर्गीय भाजीपाला पिकं यांच्यामध्ये प्रत्येक झाडाभोवती या बुरशीनाशकाचं द्रावण ओतावं किंवा रोपवाटिकेतून रोपं काढल्यानंतर पुनर्लागवडीच्या वेळी या बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बुडवून नंतरच मग लागवड करावी. किंवा 6 किलो ट्रायकोडर्मा पावडर 50 किलो कंपोस्ट खतात मिसळून 1 हेक्टर क्षेत्रातल्या रोपांना बांगडी पद्धतीनं टाकावी आणि मातीनं झाकावी किंवा 2 ओळीमध्ये टाकून जमिनीत झाकावी आणि मग पाणी द्यावं. तर मंडळी, अशा प्रकारे ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक आपल्या शेतीसाठी अतिशय उपयुक्त असं जैविक खत आहे. जर आपल्याला रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीला महत्त्व द्यायचं असेल आणि त्या दृष्टिकोनातून समृद्ध आयुष्य जगायचं असेल तर नक्कीच ट्रायकोडर्माचा वापर करणं किफायतशीर ठरेल. नमस्कार. ट्रायकोडर्मा एक जैविक बुरशीनाशक याविषयीच्या माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. बरं आहे तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता संपत येतोय. पण आपली पुन्हा भेट होणारच आहे आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.